शहागड या ठिकाणी एक मोठा मोर्चाचं नियोजन केलं होतं आणि त्या मोर्चात त्यांनी एक स्टेटमेंट दिलं होतं। स्टेटमेंट ते बऱ्याच जणांना आठवत नसेल, आठवण करून देण्यासाठी सांगतो। त्यावेळी मनोज जरांगे पाटलांनी सांगितलं होतं, एकतर मराठा आरक्षणाची विजय यात्रा निघल किंवा माझी अंत्ययात्रा निघल। आणि त्याच दिवशी मनोज जरांगे पाटील तो मोर्चा संपवून आंतरवाली सराटीत आमरण उपोषणाला बसले। 29 ऑगस्ट रोजी ते बसले आणि 1 तारखेला 31 ऑगस्टला सरकारचे काही शिष्टमंडळ आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणी गेले आणि त्यांनी मनोज जरांगे पाटलांना विनंती केली की तुम्ही आमरण उपोषण पाठीमागे घ्यावं। तेव्हा जरांगे पाटलांनी सांगितलं, मी जे उपोषण करतोय हे माझ्या समाजासाठी आहे, समाजाने निर्णय घेईल आणि समाजाने मला जर सांगितलं तर मी माझं उपोषण पाठीमागे घेईल। त्या दिवशी सरकारचं शिष्टमंडळ आणि पोलीस प्रशासन त्या ठिकाणून माघारी आले आणि 1 तारखेला साधारण संध्याकाळी 5 ते 6 वाजेच्या दरम्यान पोलीस प्रशासन हजारोच्या संख्येने फौज पाटा घेऊन आंतरवाली सराटी या ठिकाणी पोहोचलं। त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांचं आमरण उपोषण चालू होतं आणि बाजूलाच मंदिर असल्यामुळं संध्याकाळच्या वेळेस आमच्या माता भगिनी त्या ठिकाणी हरिपाठ करत होत्या। हरिपाठ चालू असताना पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी षड्यंत्र रचलं आणि त्यांना लाठीचार्ज करून मनोज जरांगे पाटलांना त्या ठिकाणी उचलून नेण्याचा प्रयत्न केला। परंतु मराठ्यांच्या गनिमी कावा औरंगजेबासारखा धूर्त राजकारणी, धूर्त राज्यकर्ता देखील समजू शकला नाही। त्या मराठ्यांचा गनिमी कावा पोलीस प्रशासन कसं समजू शकेल? एवढा लाठीचार्ज चालू असताना, आमच्या माय बहिणीचे डोके फुटले असताना त्या ठिकाणी मराठ्यांनी गनिमी कावा केला। जरांगे पाटलांना उचलून एका घरात नेलं आणि दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी आणून बसवला। पोलीस प्रशासनाला वाटलं आपण जरांगे पाटलांना उचलून आणलंय, आपण आंदोलन दाबण्यासाठी, आंदोलन थांबवण्यासाठी यशस्वी ठरलो। परंतु 3 घंट्यानंतर पुन्हा दुसरी बातमी त्या ठिकाणी आली की मनोज जरांगे पाटील लाठीचार्ज झाल्यानंतर पुन्हा आमरण उपोषणाला आंतरवाली सराटीत येऊन बसले। पोलीस प्रशासनाने नंतर चौकशी केली तर त्यांनी जाऊन बघितलं हॉस्पिटलला, तर मनोज जरांगे पाटलांच्या ऐवजी हॉस्पिटलमध्ये पकडून आणलेला माणूस दुसराच कुणीतरी होता। आणि त्या 1 तारखेनंतर मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात मराठा समाज 2 तारखेला आपल्या जालन्यात एक मोठा या ठिकाणी जन आक्रोश उधळला आणि तो जन आक्रोश आल्यानंतर ज्या ठिकाणी आपली मराठी संस्कृती, जेव्हा हिंदू संस्कृती, एक गोष्ट तुम्हाला जाणवत असेल की ज्या वेळी आमच्या मायबापांवर अत्याचार झाला त्यावेळेस आमचा समाज हातात तलवार घेऊन, हातात शस्त्र घेऊन त्या दुष्टांचा सर्वनाश करण्यासाठी रस्त्यावर उतरला आणि तेच 2 तारखेला झालं। आणि 2 तारखेला मराठा समाज लाखोच्या संख्येने रस्त्यावर उतरला आणि रस्त्यावर उतरला असताना आमच्या मुलांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले। 307 सारखे कलम आमच्या मराठ्यांच्या मुलांवर लावण्यात आले आणि जवळपास हजारोच्या संख्येने आमच्या मुलांवर गुन्हे दाखल झाले। आणि मित्रांनो, एवढ्यावरच प्रशासन थांबलं नाही। त्यानंतर सरकारला वेळ दिला आणि 14 ऑक्टोबर रोजी जगाला इतिहासात नोंद होईल अशी ऐतिहासिक मराठ्यांची महासभा आंतरवाली सराटीत पार पडली आणि सरकारी आकडेवारीनुसार 1,47,00,000 मराठा समाज त्या सभेला उपस्थित होता। एवढी मोठी सभा झाल्यानंतर आम्हाला अपेक्षा होती की सरकार आमचा प्रश्न मार्गी लावेल आणि जरांगे पाटलांना एवढी मोठी सभा झाल्यानंतर देखील सरकारने त्यांच्याकडे 3 महिने वेळ मागितला। सरकारला 3 महिने वेळ दिला आणि 3 महिने वेळ संपत आल्यानंतर जरांगे पाटलांनी एक घोषणा दिली की आम्ही जर आमचा प्रश्न मार्गी सरकार लावत नसेल तर आम्ही मुंबईकडे येणार, मराठी लाखोच्या संख्येने मुंबईकडे येणार। मुंबईला कशासाठी येणार? तुम्ही जर आम्हाला आमचा प्रश्न मार्गी लावत असाल, मराठ्यांना सरसगट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी सगळे सोयऱ्यांचा कायदा पारित करत असाल तर आम्ही तुमच्यावर गोळा उधळण्यासाठी मुंबईला येऊ, नाहीतर आम्ही आमची मागणी मांडण्यासाठी मुंबईला येऊ। आणि शेवटी ठरलं, 3 महिने वेळ संपला आणि 3 महिने वेळ संपल्यानंतर मराठी लाखोच्या संख्येने मुंबईत गेले आणि मुंबईत गेल्यानंतर त्या ठिकाणी वाशीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीने माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं की आम्ही मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावतोय आणि छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगतो, जोपर्यंत मराठा समाजाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागणार नाही, तोपर्यंत आम्ही पाठीमागे हटणार नाही। त्या दिवशी सरकारने आपल्याला राजपत्र दिलं की आम्ही सगळ्या सोयऱ्यांचा कायदा पारित करीत आहोत, परंतु त्यासाठी ज्या हरकती आम्हाला घ्यायच्या आहेत त्यासाठी 10 दिवसाचा वेळ द्या। सरकारने या 10 दिवसात अनेक हरकती या ठिकाणी आवाहन केलं आणि हरकती मागवल्या। जवळपास 8.5 लाख हरकती त्या ठिकाणी त्या सगळ्या सोयऱ्यांच्या कायद्याच्या समर्थनात आणि विरोधात आलेल्या आहे। सरकार आतापर्यंत 6 महिने झाले, सरकार आणखी देखील त्या हरकती तपासण्याचं काम करतंय आणि सरकारने एक शिंदे समिती नावाची समिती नेमली होती। ती समिती या ठिकाणी मराठ्यांच्या नोंदी तपासून, ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडल्यात त्या कुणबी नोंदी तपासून मराठ्यांना
कुणबी प्रमाणपत्र देण्याचं काम करत होतं. आपल्या भोकरदन तालुक्यात जवळपास 25 गावांमध्ये या कुणबी नोंदणी घातल्यात आणि त्या 25 गावांमध्ये जवळपास 10,000 पेक्षा जास्त मराठा समाजाच्या बांधवांना त्या कुणबी प्रमाणपत्र आतापर्यंत भेटलेत. हे जे यश भेटलं ते जरांगे पाटलांच्या उपोषणामुळे, आंदोलनामुळे आपल्याला भेटलंय. आणि येणाऱ्या जर आता आपल्याजवळ तुमचं दाणेपळ असेल, चिंचोली असेल, यांचे चांदई असेल किंवा खामखेडा असेल, इकडं केदरखेडामध्ये पण काही नोंदी सापडल्यात. ह्या नोंदीच्या आधारे जर आमच्या नोंदी सापडल्या तर आमच्या नातेलागांना देखील त्याचा फायदा व्हावा यासाठी सगळे सोयऱ्यांची मागणी आपण करत आहोत. आणि याच्या आधारेच आपल्या जवळपास आता जे निजाम गॅजेट आहे, निजाम गॅजेटचे 4 दिवसापूर्वी एक चांगली कौतुकास्पद बातमी आहे की 4 दिवसापूर्वी सरकारचं एक शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलं होतं आणि त्यांनी सांगितलं की निजाम गॅजेटमध्ये ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी सापडतील त्या कुणबी नोंदी आम्ही तपासण्यासाठी शिंदे समितीला त्या ठिकाणी पाठवत आहोत. आणि मित्रांनो, ते का महत्वाचं आहे आपल्यासाठी ते देखील सांगतो. भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर देखील आपण निजाम स्टेटमध्ये होतो. आपण हैदराबाद गॅजेट यासाठी महत्वाचं आहे. आपण निजाम स्टेट असल्यामुळं आपले सर्व जे कागदपत्र सापडतात, कागदोपत्री जे व्यवहार आहेत ते आज देखील आपल्याला या ठिकाणी हैदराबादचं जे निजामकालीन स्टेट होतं त्यात असल्यामुळे तिथं आपल्याला सापडतात. त्यामुळे मराठवाड्यातील जास्तीत जास्त नोंदी त्या ठिकाणी निजाम गॅजेटमध्ये सापडणार आहे. त्यामुळे सरकारने ते गॅजेट देखील लागू करून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी ते गॅजेट देखील लागू करावं यासाठी हा प्रयत्न चालू आहे. आणि मित्रांनो, मागचं जे आंदोलन झालं, जरांगे पाटलांनी 7 दिवस आमरण उपोषण केलं आणि 12 तारखेला ते आमरण उपोषण सोडवण्यासाठी सरकारचं शिष्टमंडळ त्या ठिकाणी आलं होतं. या शिष्टमंडळमध्ये सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई हे देखील त्या ठिकाणी आले होते. त्यांनी जरांगे पाटलांकडे 1 महिन्याचा वेळ मागितला होता. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला 1 महिना वेळ द्या, आम्ही 1 महिन्यात ज्या हरकती आलेल्या आहे त्या हरकती तपासून सगळ्या सोयऱ्याच्या कायद्यासंदर्भात सरकार निर्णय घेईल. परंतु 4 दिवसापूर्वी त्यांनी अधिवेशनात सांगितलं की आम्ही जरांगे पाटलांकडे 2 महिने वेळ मागितला होता. जरांगे पाटलांनी आम्हाला 1च महिना वेळ दिला. हे त्यांनी वेळ काढूपणा करण्याचं काम सरकार करतंय. आमची सरकारला विनंती आहे, सरकारचा जो किंवा राजकीय नेत्यांचा जो गैरसमज असेल की आपण वेगवेगळे डाव टाकले, षड्यंत्र रचले म्हणजे मराठा समाज जरांगे पाटलांपासून बाजूला जाईल, परंतु या आंदोलनातून मराठा समाजाने आतापर्यंत दाखवून दिलं. आतापर्यंत मराठा समाज वेगवेगळ्या पक्ष, वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळ्या विचारधारा, वेगवेगळे गटबाजी, वेगवेगळ्या भावक्यांमध्ये विभागला गेला होता. तोच मराठा समाज गेल्या 10 महिन्यापासून खंबीरपणे मराठा समाज जरांगे पाटलाच्या पाठीमागे लाखोच्या संख्येने एकत्र येऊन त्यांनी सरकारला आणि राजकीय नेत्यांना दाखवून दिलं आम्ही कोणत्याही राजकीय नेत्याच्या किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधलेलो नसून आम्ही केवळ आणि केवळ मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाच्या माध्यमातून जरांगे पाटलांच्या सोबत खंबीरपणे उभं हे आपण सरकारला दाखवून दिलंय. आणि आता जे आपल्याला 8 जिल्ह्यांमध्ये जे आपल्या शांतता रॅलीचं नियोजन आहे आपण सरकारला तेच दाखवून देतोय की सरकारला आपण इशारा देतोय की तुम्ही आमच्या मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा, अन्यथा सरकारच्या विरोधात किंवा सरकारच्या समर्थनात मनोज जरांगे पाटील बांधतील ते धोरण आणि मनोज जरांगे पाटील बांधतील ते तोरण आम्ही मान्य करून मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात आहोत. कालची हिंगोलीची आपण महारॅली बघितली असेल, रेकॉर्ड बुक महारॅली ती झाली आणि 8 जिल्ह्यांमध्ये मराठवाड्यातील त्या रॅलीचं नियोजन आहे. 12 तारखेला आपल्या जालन्यातलं नियोजन आहे आणि जालन्यातल्या रॅलीचं नियोजन असल्यामुळं जालना हे आंदोलनाचं केंद्रबिंदू असल्यामुळं सर्वांना एकच विनंती, खरं तुमच्या गावचं एवढं कौतुक करावं तेवढं कमीच आहे. कारण गाव सुरुवातीपासून मराठा आरक्षणात 100% सक्रिय आहे. कोणताही कार्यक्रम असो तुमच्या गावातले 5-10 मंडळी त्या ठिकाणी उपस्थित असतात. साखळीत हे आंदोलन असेल, जनजागृती कार्यक्रम असेल, रास्ता रोको असेल, आंतरवालीचे कार्यक्रम असो, मुंबई असो, प्रत्येक ठिकाणी तुमच्या गावाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग आहे. त्याच पद्धतीने 12 तारखेला देखील आपल्याला जास्तीत जास्त संख्येने जालना या ठिकाणी आपली जी होणारी रॅली आहे त्या रॅलीला यायचं. रॅली सकाळी 10 वाजता चालू होणार आहे आणि सध्या पावसाचे दिवस चालू असल्यामुळे ज्यांना शक्य असेल त्यांनी छत्री असेल, रेनकोट असेल, म्हणजे पाणी आला, पाऊस आला तरी आपल्याला आपली रॅली यशस्वी करायची आहे. कारण 13 तारखेला सरकारचा दिलेला अल्टिमेटम संपतोय आणि 13 तारखेच्या पूर्वसंध्येला म्हणजे 12 तारखेला आपल्या जालन्यातील जी रॅली आहे ती आपल्याला ऐतिहासिक रॅली रेकॉर्ड ब्रेक करायची आहे आणि त्यासाठी जास्तीत जास्त संख्येने येण्याचं तुम्हाला आवाहन करतो आणि थांबतो. जय शिवराय.